राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम, स्मरण जय जय राम। श्री राम नमस्कार, माझं नाव सौ संगीता आनंद देव। मी BA LLB आहे आणि हायकोर्टात मी प्रॅक्टिस करत होते, लेबर लॉमध्ये प्रॅक्टिस करत होते। पण आता गेले 5-7 वर्ष मी प्रॅक्टिस करत नाही आणि 2014 साली मी इथे कीर्तन अलंकार झाले। हे माझं माहेर घर आहे असं म्हटलं तरी चालेल, इतका मला आनंद होतो इथे येताना। 3 वर्षापूर्वी मी इथे भागवत सप्ताह केला होता आणि त्याच्यानंतर अनेक वेळा भागवत सप्ताह देखील केले। कीर्तनं केली महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, इंदोर वगैरे सगळ्या ठिकाणी। आणि आज मी प्रवचन करणार आहे आदिशक्ती या विषयावर। तर आता सुरुवात करूया। आपण सगळ्यांनीच मिळून पहिलं, आवाज येत नाहीये का? आता आपण सगळ्यांनी मिळून पहिले श्लोक म्हणूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्रीमत्सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः, श्रीमत्कुलदेवतायै नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदा, लोकाभिरामं श्रीरामं
भूयो भूयो नमाम्यहम्। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। अम्बा माता की जय, सनातन धर्म की जय, पवन सुत हनुमान की जय, भारत माता की जय। मंगल मूर्ति मोरया, जय जय रघुवीर समर्थ। आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची। कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परीच्या विश्वंभरे बोलवी। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती सलगी करतो। श्रीराम। 9 दिवस नवरात्र आपण अगदी छान साजरी करत आहोत। आज 5वी माळ, 5वा दिवस, ललिता पंचमीचा, त्रिपुर सुंदरीचा आज दिवस आहे। तसंच स्कंद मातेचा देखील आज दिवस आहे। तरी आदिशक्ती म्हणजे काय आहे नेमकं? प्रत्येक गोष्टीत आपल्याला शक्ती लागते। शक्तीशिवाय आपण इथे कीर्तन ऐकायला येऊ शकतो का? मी प्रवचनाला येऊ शकते का? शक्तीशिवाय हा माईक चालेल का? हे पंखे वगैरे चालतील का? मग भौतिक शक्ती आहे, त्याच्यामध्ये इतके प्रकार आहेत की सगळ्या मागे शक्ती आहे। बौद्धिक शक्ती आहे, मानसिक शक्ती आहे, शारीरिक शक्ती आहे। असं कुठलाही जगातला विषय घेतला की त्याच्या पाठी ही शक्ती आहे। ही शक्ती कोण देतं बरं? आपल्याला वाटतं चला हे इलेक्ट्रिशियनचं काम आहे, इलेक्ट्रिसिटीवाला शक्ती देतो। ती वीज निर्मिती जी होते हे सगळे पंचमहाभूतात्म होते। म्हणजे एक सायंटिस्ट होता, तो भगवंताला म्हणाला, अरे तू काय, मी किती शिकलोय, मी सुद्धा एक छोटंसं गोंडस बाळ तयार करून दाखवतो। ठीक आहे, भगवंत म्हणाला करून दाखव। आणि मग त्याने छोटीशी एका भांड्यात वाळू घेतलं, पाणी घेतलं। भगवंत म्हणाला, ह्याच्यावर माझा अधिकार आहे, ते मी तयार केलंय। तुला जर छोटंसं बाळ गोंडस तयार करायचंय तर आधी वाळू तयार कर, माती तयार कर, आधी पाणी तयार कर। म्हणजे हे जे सगळं आहे आपल्याकडे विश्व नटलेलं आहे ते शक्तीशिवाय शून्य आहे। अखंड पृथ्वीच्या पेक्षा 100 पटीने मोठे तारे आहेत, ग्रह आहेत, ते त्यांच्या गतीने चालतात, शिवाय गोलगोल आणखीन गतीने फिरतात, प्रदक्षिणा घालतात। त्यांना गती देणारं कोण आहे? ही लिप्चित वस्तू आहे, ह्याला मी हलवलं तर ती हलणार। पण ब्रह्मांडात इतके तारे आणि सूर्य आणि चंद्रमाला आणि आकाशगंगा फिरतायत, त्यांना हलवणारं कोण आहे? ती शक्ती आहे। आणि तीच ती पराशक्ती म्हणजे आदिशक्ती आहे। आता आपल्याला वाटतं ब्रह्मा विष्णू महेश यांनी आपल्याला जन्माला घातलं, पण ब्रह्म तर कमळातूनच आला। विष्णू तर शेषशाही नागावर पाहुडलेला आहे आणि क्षीरसागर सागर आहे, म्हणजे मुळात सागर आहेच, मुळात जीवही आहे। म्हणजे विष्णू पण आहे, त्याच्या आधी सृष्टी होती। आणि शंकर तर कैलासावर स्थित आहेत। मग त्यांना प्रश्न पडल्यावर आदिशक्ती जी निराकार आहे, निर्गुण आहे, असीम अशी शक्ती आहे, तिने यातना उत्तर दिलं की मी तुम्हाला रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण असे गुण प्रदान करते। आणि मी तुम्हाला महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली हे माझ्या अंगातून निर्माण करून तुम्हाला शक्ती प्रदान करते। ब्रह्माला कमंडलू दिलं आणि महासरस्वती दिली की या माझ्या शक्तीने तू सगळी उत्पत्ती कर। स्थिती सांभाळण्यासाठी विष्णूला किती वेगळ्या प्रकारे, किती प्रकारे गरज आहे।
आज प्रल्हादाला त्याचे वडीलच असे मिळाले, भेटले, त्याला जन्मानुजन्मांचं काय त्याचं आहे, त्याला वडीलच असे की ते त्याला मारण्यासाठीच टपलेले आहेत, किती विघ्न घातली. मग विष्णूला शक्ती तर पाहिजे ना आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी. ती शक्ती कोण दे? ती आदिशक्ती ही त्याला प्रदान करते आणि तिचं स्वरूप आहे महालक्ष्मी. शंकराला तर उचलायचंच काम आहे. चला लयालाच न्यायचंय सगळ्यांना. एकदम सोपं काम वाटतं पण ते फार कठीण काम आहे. आणि म्हणून महाकालीचा अवतार, महाकाली ही आदिशक्तीने शंकराला प्रदान केली आणि त्रिशूळ दिला. तर सगळ्या गोष्टी मागे या तीनच गोष्टी आहेत, उत्पत्ती, स्थिती आणि लय. ह्याच्या पलीकडे कुठला चौथा प्रकारच नाही आहे. कोणी चौथा प्रकार सांगू शकेल का? कुठलीही गोष्ट जन्माला येते, कुठलीही गोष्ट ही स्थितीत राहते आणि कुठलीही गोष्ट ही लयाला पावते. मग आता हे जन्म, मृत्यू, स्थितीत राहणं हे सगळं जे काही आहे ते कोण करतं? आदिशक्ती करते. कारण का म्हणतात ना, शिव हा शक्तीशिवाय काय आहे? शव आहे. आज आपण एखाद्याला म्हणतो अरे तू शक्तिहीन झालाय, म्हणजे हळूहळू तू शवाच्या मार्गाने आता चाललाय. शक्ती नाही तर माणसाला किंवा भौतिक जगातात दृश्य अदृश्य अशी ही जी शक्ती आहे ती सर्वत्र चराचरात सगळीकडे पसरलेली आहे. कुठलीही शिकण मात्र जागा नाही की जिथे शक्ती नाही. तर अशी ही ब्रह्मा विष्णू महेशाची शक्ती आपण पाहिली की ती कशी आहे? निराकार आहे, ती अनादी आहे, ती अनंत आहे, ती अपरंपार आहे. अनादी म्हणजे जिला आदी नाही. ब्रह्मा विष्णू यांना आदी आहे. त्यांचा देखील महाप्रलय होईल तेव्हा त्यांचा देखील तिथे प्रलयात ते देखील निघून जाणार आहेत. पण एकटी एकुलती एक उरते ती म्हणजे आदिशक्ती. आता तिने आपल्यासाठी वेगवेगळी कामना पूर्ण करण्यासाठी बरीच रूपं घेतलीत. तिला आपण पार्वतीची रूपं सगुण साकार मधली अशी म्हणतो. पण ही जी आदिशक्ती आहे ती निराकार आहे, तिला कुठलाही आकार नाही. ती गुणातीत आहे, ती कालातीत आहे. काळ आला आणि काळ संपला तरीही ती राहणारच आहे. ती व्यापक आणि वर्जित देखील आहे. म्हणजे सगळं जरी व्यापलेलं तिने असलं, ती व्यापकतेनुसार अगदी प्रचंड मोठी जरी असली तरीही त्या पलीकडे पण ती राहणारी आहे. तर अशी ही अथांग आणि अपरंपार आहे. ज्याचा थांग पत्ता लागत नाही तर अथांग. म्हणजे वेद देखील थकले या आदिशक्तीचं वर्णन करून आणि शेवटी काय शब्द आला? नेती नेती. हे आहे का तू? नाही नाही, हे म्हणजे मी नाही, ते म्हणजे पण मी नाही, हेही मी नाही, तेही मी नाही. मी कशी? हे तिने अदृश्य स्वतःला ठेवलेलं आहे, ते तिने गूढ ठेवलेलं आहे, ते ती रहस्यमय अशी ही शक्ती आहे. आता तिची इच्छाशक्ती ही जागृत झाली की ती व्यक्त होते. वेगवेगळ्या रूपात आपण बघतोय. मग जीव, जंतू, प्राणी, पक्षी हे सगळे जर आपण एकमेकांना बघतोय त्या सगळ्या पाठीमागे शक्ती आहे. आता ती दृश्य आणि अदृश्य आणि ऊर्जेला नियंत्रित करते. ऊर्जा म्हणजे शक्ती तसं म्हटलं तर, आणि शक्ती म्हणजे ऊर्जा. आता ते नियंत्रित सुद्धा करते त्याला. ते आपण कसं ते पुढे बघू. 3 तत्व आहेत तिची: सत्य, चित्त आणि आनंद. सत्य म्हणजे ती ज्ञान स्वरूप आहे. कॉस्मिक इंटेलिजंट एनर्जी म्हणतो आपण त्याला. ती ज्ञान स्वरूप आहे, ती चैतन्य स्वरूप आहे, चेतना आहे. आणि आनंद म्हणजे दिव्य प्रसन्नता आहे. आता आनंदाची व्याख्या आपण काय करतो? एखादा नवा मोबाईल आलाय दुकानात, हे एवढे भले मोठे तो मोबाईल घेण्यासाठी खचून गर्दी, आणि मग तो नवा मोबाईल कॉलेजच्या मुलाला मिळाला की त्याला आनंद होतो. तो आनंद आहे का? करा, तो क्षणभंगूर आहे. परमानंद ज्याला म्हणतात, स्वानंद ज्याला म्हणतात, तो आनंद ही देवी आपल्याला देत असते. ते कशी देते तेही आनंद स्वरूप आपण बघणार आहोत आजच्या प्रवचनामध्ये.
तर आज 5वा दिवस, सगळ्यांना ललिता पंचमीच्या शुभेच्छा. आपण आता स्कंद मातेकडे येऊया. स्कंद मातेची कथा, आता आपण घरोघरी तिची पूजा करतोय. आपल्याकडे घटस्थापना जरी होत नसली तरी आपण जवळच्या देवळात जाऊन दर्शन घेतो. माळ काही जण लावत असतात नेहमी. आणि आपल्या अन्नपूर्णा देवीला, जी आपल्या घरात, आपल्या देवघरात असते, तिची आपण मनोभावे पूजा करत असतो. मग 9 दिवसात या देवीने वेगवेगळी रूपं घेतलेली आहेत. सगळ्यात मूळ कथा कुठे आहे देवीचं सगुण रूप घेण्याची, तर ती दाक्षायणी. आपल्या सगळ्यांना कथा माहितीच आहे, तरी अगदी थोडक्यात सांगते. दक्ष प्रजापतीने, म्हणजे सतीचे वडील दक्ष प्रजापतीने, एक यज्ञ आखला. त्याने ब्रह्माला बोलवलं, विष्णूला बोलवलं आणि आमंत्रण सुंदर करून त्यांचं स्वागतही खूप केलं. पण शंकराला, महेशाला काही बोलावणं केलं नाही. सगळे विमानाशी उडून उडून जातायत. बघतेही नटून थटून सगळे जातायत कुठे. तेव्हा शंकराची पत्नी सती म्हणाली की अहो, हे सगळे कुठे चाललेत? अगं, तुझ्या माहेरी तुझ्या वडिलांनी, दक्ष प्रजापतीने एक यज्ञ आखलाय, पण तेथे मला आमंत्रण नाहीये, तर आपण जाणं उचित नाही. आमंत्रणाशिवाय जाऊ नये, हे एक तर पहिलं तत्व आपल्याला कळतं. दुसरं, ती म्हणाली माझेच वडील ना, माझंच माहेर ना, मला कशाला लागतं आमंत्रण, चला जाऊया. म्हणून ती गेली. शंकर तिला सांगत होते, महेश, की नको जाऊस, तिथे तुला अपमान सहन होणार नाही. ते सगळं जाणत असतात, भविष्य जाणत असतात, सगळं जाणत असतात. ती गेली आणि तिथे बघितलं तर ब्रह्मा विष्णू छान विराजमान झालेले आहेत. पण शंकराला मात्र आमंत्रण नाही, बोलावणं नाही. याबद्दल विचारणा केली वडिलांची, तर दक्ष प्रजापतींनी उलट नावच ठेवली. अमंगळ असा, अभद्र असा तुझा पती, स्मशानात राहतो, भस्म लावतो, मुंडमाळा रुंडमाळा गळ्यात घालतो, अशाला मी का बोलवू इथे? मी नाही बोलावणार. तुम्ही शंकराचा अपमान करताय. मला लाज वाटते, मला इतकी लाज वाटते. तुमची मुलगी दाक्षायणी म्हणून मला म्हणून घेण्याची. म्हणून ती तिथल्या तिथे विचार न करता किंवा विचार करून ती तिथे योगाग्नी, जठराग्नी ही एकदम उत्पन्न करते आणि त्यातून स्वतःला दहन करून घेते. आता हे शंकराला वृत्त कळल्यावर थैथ्याट करतो, येतो तिकडे आणि तिचं कलेवर आहे तो हातात घेतो आणि आता पूर्ण ब्रह्मांडाचा तोल जायला लागतो. पण तेव्हा विष्णू काय करतात, आपलं सुदर्शन चक्र टाकतात आणि त्या कलेवराचे 51 तुकडे होतात आणि ते सगळीकडे पसरतात. त्याला आपण 51 शक्तिपीठ असं म्हणतो. तर अशी ही पार्वती रूप जी सती आहे, ती तपश्चर्या खूप करते, खूप तपस्या करते. इतकी तपश्चर्या करते कारण का आता हे ध्यानमग्न झालेले आहेत. शंकर पुन्हा लग्न करणार नाही असं म्हणतायत. पण मग इथे स्कंद मातेचं रूप का बरं घ्यावं लागतं तिला? कारण तारकासुर नावाचा जो राक्षस आहे तो प्रचंड उन्मत्त झालेला, तो प्रबळ असा झालेला. सगळ्यांना, तिन्ही लोकांना तो त्रास देत होता आणि त्रास इतका वाढला होता की शेवटी सगळ्यांना असं वाटायला लागलं की आता ह्याला वर देऊन बसलेले आहेत आणि तो वर इतका भयंकर त्याने मागून घेतलेला. त्याने काय वर मागून घेतलेला की शंकराचा पुत्र आहे तोच मला मारू शकतो. शंकर ध्यानस्थ बसलेत, त्याने आधी विवाह तर केलं पाहिजे, मग पुत्र होईल, मला कधी मारणार, अशा तो उन्मत्तपणे तो सगळीकडे छळ करत होता. इथे इतकं तपश्चर्या हिने केली सतीने आणि मग तिने लग्न केलं आणि मग त्या दोघांना जो पुत्र झाला तो पुत्र म्हणजे कार्तिकेय, त्याचंच नाव स्कंद. तिच्या हातात कमळ आहे, तिच्या हातात एक पुत्र आहे, पाश आहे, खड्ग आहे. तर अशा प्रकारे त्या स्कंदला ती वाढवते, ती प्रशिक्षण देते. या तारकासुराला मारायचं कसं, म्हणजे नुसताच जन्म देणं आणि जिजाऊंनी शिवाजीला घडवणं यात किती फरक आहे. जन्म देऊन त्याला त्या पद्धतीने जी गुलामगिरी शेकडो वर्षांची होती ती घालवण्यासाठी सगळ्या प्रकारे रामायण, महाभारत, सगळ्या प्रकारे युक्ती, भक्ती, शक्ती या सगळ्यांनी जे जिजाऊने शिवाजीला शिकवलं
ते पुराण काळातलं उदाहरण घेऊन या स्कंद मातेचं, या स्कंद मातेने आपल्या मुलाला प्रशिक्षण दिलं आणि मग तारकासुराचा वध झाला. आता कुमारिकांचं आणि कुमारांना बोलवणं आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे. त्यांची पाद्यपूजा केली जाते, केशर घातलेली खीर दिली जाते, असा हा प्रघात आहे. हे झाली स्कंद मातेची कथा. आता आपण पुढे आज आणखीन एक मोठा दिवस आहे, तो म्हणजे ललिता पंचमीचा. ललिता पंचमी हिला त्रिपुर सुंदरी म्हणतात आणि तिन्ही लोकांमध्ये, विश्वामध्ये, ब्रह्मांडामध्ये ती सुंदर, अति सुंदर आहे. ती दिसायला सुंदर आहे, ती अंतरंगाने देखील सुंदर आहे. ती अंतरंगाने कधी सुंदर आहे, ते कशी सुंदर आहे हे आपण आता बघणार. ईश्वरी आणि षोडशी, ती षोडशी म्हणजे 16 वर्षांची आहे आणि 16 कलांनी अशी ही युक्त आहे. सदाशिवाच्या नाभीवर कमळावरती आसनस्थ आहे. पाश, अंकुश, धनुष्य, बाण तिच्या हातांमध्ये आहे. ब्रह्म, विष्णू, शिव आणि रुद्र ह्यांच्यावरती स्थित आहे आणि ती मेरू पर्वतावर असते, शिखरावर असते आणि तो ब्रह्मांडीय पर्वत म्हणून ओळखला जातो. 4 दिशांना तिचे 4 चेहरे आहेत, 4 दिशांना, आणि एक चेहरा आहे तो वरच्या दिशेला आहे, म्हणून तिला पंचवक्र असे देखील म्हटले जाते. आता ते पंचवक्रचे नावं ऐका. तत्पुरुष, सद्योजात, वामदेव, अघोर आणि ईशान शिव अशी ही तिची प्रतीकं आहेत. आता श्रीविद्या आणि श्रीचक्र ह्याला आपल्यामध्ये खूप महत्त्व आहे. श्रीविद्या इतकी गूढ रहस्यमय विद्या आहे, ती मुळात गुरूंकडनं शिष्याकडे येते. ती नुसती अशी घेता येत नाही. त्या श्रीविद्यामध्ये काय महत्त्वाचं आहे तर सुषुम्ना नाडी, पिंगला नाडी, इडा नाडी आणि मन, बुद्धी, चित्त यामध्ये ती स्थित झालेली आहे ललिता गौरी, त्रिपुर सुंदरी. ती भोग मोक्ष असं सगळं आपल्याला हवं ते मिळवून देते. आता तिची मूर्ती आणि हे गूढ हे काय आहे नेमकं, तर तिची एक मंदिराची देखील कथा आहे. मंदिराची कथा मी सांगण्याच्या आधी तिची कथा सांगते. त्रिपुर सुंदरीची कथा ती कशी प्रकट झाली तर कामदेवाला शंकराने मारून टाकलं आणि मग त्याचं भस्म, राख आहे ती राहिली. श्री गणेश, गणपती त्या राखेजवळ आले, त्यांना सांगितलं तुम्ही त्याच्यात आता जीव ओता. आता तो तामसी वृत्तीने जाळला गेला होता, त्यामुळे तो तामसी झाला, असा असुर एक निर्माण झाला. आणि त्या असुराला काय झालं की त्याने इतकी म्हणजे श्री गणेशानेच सांगितलं की तू शिव आराधना कर, तू शिव उपासना कर, आणि त्याने ती इतकी कठोर अशी शिव उपासना केली आणि मग शिव प्रसन्न झाले आणि मग त्यांनी वर मागून घेतला की मला अमरत्व द्या. तेव्हा भगवान शंकर म्हणाले इथे जो जन्माला येतो त्याला मरावंच लागतं, त्यामुळे अमरत्व काही देऊ शकणार नाही, तू दुसरं काहीतरी मागून घे. मग त्याने दुसरं मागितलं की त्रिदेव मला मारू शकणार नाहीत आणि कोणत्याही योनीतून जन्माला आलेला मला मारू शकणार नाही, कोणत्याही योनीतून. मग आता उरलं कोण? त्यामुळे जीव, जंतू, प्राणी, पक्षी सगळेच कोणत्याही योनीतून मारू शकणार नाही. आणि म्हणून तो परत प्रबळ झाला इतका आणि सगळ्यांवर चालून येऊ लागला. सगळे देव सुद्धा त्रस्त झाले आणि मग ते म्हणू लागले की आता याच्यावर काहीतरी उपाय केला पाहिजे. मग ती पराशक्ती जी आहे, आदिशक्ती, तिचीच फक्त उपासना करावी लागेल. म्हणून ब्रह्मदेवाने यज्ञ केला आणि त्या यज्ञामध्ये इतर सगळ्या देवदेवतांना सांगितलं की तुम्ही तुमची सगळी शक्ती ह्याच्यात द्या. आणि मग ती शक्ती इतकी निर्माण झाली की त्यातनं त्रिपुर सुंदरी अशी ही जन्माला आली. आणि मग तिने हा जो भंड आहे त्या भंडासुराला, त्याचं नाव भंडासूर पडलं, त्या भंडासुराचा त्याने वध केला. तर अशा प्रकारे ही तिची कथा. आणि तिच्या देवळाची एक कथा आहे की धनमाणिक्य नावाचा एक राजा होता. त्याला स्वप्नामध्ये
कासवावर बसलेला विष्णू असं एक सुंदर देऊळ काढायचं मनात आलं. पण देवीने त्याला स्वप्नात दृष्टांत दिला की तू माझी स्थापना कर. मग बंगालच्या इकडून त्या देवीला आणलं गेलं आणि तिने सांगितलं माझा प्रवास हा रात्रीच झाला पाहिजे, सूर्योदय होईच्या आधी तू मला स्थापित केलं पाहिजे, तुझ्या नगरापर्यंत तू ने. पण जर तू नगरापर्यंत नेऊ शकला नाहीस तर जिकडे म्हणून माझी स्थापना होईल तिथेच मी स्थापित होईल. आणि म्हणून त्रिपुरा म्हणून जे गाव आहे तिथे ती स्थापित झाली आणि तिथे शक्तिपीठातला तिचा उजवा पाय आहे असं म्हटलं जातं. आता ही श्रीविद्या फार मोठी आहे जिच्याबद्दल आपण फार कमी ऐकलं आहे. काय आहे ही श्रीविद्या? ही तांत्रिक विद्या आहे. तंत्र म्हटलं की आपल्याला भीतीच वाटते. जारण मारण कोणीतरी मुतमाणी कोकणातली लोक जर असतील अशी तर त्यांना पहिला विश्वास असतो काही झालं की देवाकडे जा, कारण का श्रद्धा असते ना, विश्वास असतो ना की तो आपला काहीतरी बरं करेल. पण मूठमार आणि या सगळ्या गोष्टीवर ना खूप खूप असं आपल्याला तंत्रमंत्र म्हटलं, पण तांत्रिक विद्या ही आपल्याला स्वतःला मी कोण हे ओळखण्याची आहे. मी म्हणजे आत्मा, त्यापर्यंत पोहोचण्याची आहे. वेगवेगळ्या सिद्धी ज्या असतात, कोणी नुसता हात लावला तरी त्याचा रोग बरा होतो, कोणी 10 फूट उंच, कोणी म्हणतं मी नक्षत्रात आत्ताच फिरून आलो. आपल्याला हे सगळं असं वाटतं की काय हे बोलतायत, असं का हे बोलतायत, काहीतरी यांचं जगच वेगळं आहे किंवा हे थोडे असे आहेत असं वाटतं आपल्याला. पण हे सगळं खरं घडत असतं. ही तांत्रिक विद्या ही श्रीविद्या आहे आणि ती श्रीयंत्राद्वारे देखील घेतली जाते. आता तिचे आध्यात्मिक साधना, त्याच्यात 16 नाव आहे या देवीला, जी 16 वर्षाची 16 कलांनी युक्त आहे. ती 16 मंत्राची दीक्षा आणि जप आणि ज्ञान तांत्रिक विद्या ही या देवीची उपासना आहे. रात्री 9 ते 1 या देवीच्या देवळामध्ये, त्रिपुरा सुंदरी या देवळामध्ये त्रिपुराला तिची पूजा अर्चा केली जाते. आणि ती जी उपासना केली जाते तेव्हा साधकांना असे अनुभव आहेत की जे परत सांगितल्यावर असं वाटतं अरे हे काय सांगते. तिथे ज्या मूर्ती आहेत वेगवेगळ्या, त्यांच्या डोळ्यामध्ये रात्री प्रकाश तेज येतं. तिथल्या मूर्ती या एकमेकींशी बोलू लागतात. तिथे साधना करणाऱ्या साधूंना, तांत्रिकांना असा अनुभव येतो की वेगवेगळे ध्वनी हे ऐकू येतात. ब्रह्मांडात जे ध्वनी चालू असतात, जे सकारात्मक आहेत, जे नकारात्मक आहेत, असे सगळे ध्वनी आता देवळात असल्यामुळे सकारात्मकच ध्वनी ऐकू येणार. तर अशा प्रकारे ही गूढ विद्या आहे, रहस्य विद्या आहे. तर तिला सुख, सौभाग्य, वैभव, आनंद आणि संपन्न विद्या अशी ही श्रीविद्या आपल्याला सगळं भोग आणि मोक्ष दोन्ही मिळवून देते. आता ही श्रीविद्याचे संप्रदाय काय आहे बरं? तिलाच ब्रह्मविद्या पण म्हटलेलं आहे. तर तिचा संप्रदाय असा आहे, शिवाकडून नंदी, मग इंद्र, मग चंद्र, मग सूर्य, मग मनु, मग कुबेर, मग भृगु, मग अगस्ती आणि मग दुर्वासा ऋषींकडे आले. आता लोपामुद्रा हिला देखील ही विद्या आली आहे आणि अगस्ती ऋषींची ती पत्नी आणि त्या लोपामुद्राने अगस्ती मुनींना शिकवलंय. म्हणजे स्त्री ती किती उच्च कोटीला ज्ञानामध्ये पोहोचलेली होती. पुरातन आपण जेव्हा सगळ्या गोष्टी वाचतो तेव्हा आपल्याला बरेच असे आपल्या स्त्रियांची नावं पुढे येतात की ज्यामध्ये तिने आपल्या पतीला इथे लोपामुद्राने अगस्ती ऋषींना शिकवलेलं आहे. आता हीच विद्या दत्तात्रेयांनी परशुरामांना देखील सांगितली आहे. आता आत्मतत्व ओळखणे ह्यासाठी प्रसिद्ध, तर या श्रीविद्येचं, श्रीयंत्राचं सगळ्याचा अभ्यास करून आणि या त्रिपुरा सुंदरीचा अभ्यास करून आद्य शंकराचार्यांनी तिचं सौंदर्याचं वर्णन सौंदर्य लहरीमध्ये केलं आहे. मूलाधार ते सहस्रार चक्र हा तिचा प्रवास हा तिने ह्याच्यात सांगितलेला आहे. श्रीविद्यामध्ये तो आद्य श्री शंकराचार्यांनी सौंदर्य लहरीमध्ये मांडला आहे. ती चक्रावर वसलेली आहे. आता श्रीचक्र, श्रीयंत्र
हे कोल्हापूरचं जे अंबाबाईचं महालक्ष्मीचं देऊळ आहे ते श्री यंत्रावर आधारित आहे, श्री चक्रावर आधारित आहे. म्हणजे त्याच्या केंद्रबिंदूस्थानी कोल्हापूरचा जो गाभारा आहे, देवी आहे, तिथे ती आहे आणि वास्तुरचना आहे ही श्री यंत्रासारखी आहे. आता कथा आहे ब्रह्मांड पुराणात, जी मी आत्ता आधीच सांगितली गणपतीची. तर गणपतीचं इतकं महत्व आहे की ही श्री विद्या करताना पहिल्यांदा गणपतीची पूजा करावीच लागते आणि ही गुरूंकडनं शिष्याकडे येते. आता या श्रीचं एक सुंदर वर्णन आहे. ते वर्णन तुम्ही ऐका. ती कशी आहे? हिला श्री म्हटलेला आहे, हिलाच भुवनेश्वरी म्हटलेला, हिलाच महाभगवती म्हणतो. नाव कुठलंही घ्या, तत्व एकच आहे. सत्यलोक हिच्या डोक्यावर आहे, सूर्य चंद्र हिचे डोळे आहेत, आकाश तिचे कान आहे, वेद तिचे शब्द आहे, ब्रह्मांड तिचे हृदय आहे, पृथ्वी तिची कंबर आहे, पृथ्वी आकाशातले अंतर हे नाभी आहे, नक्षत्र तिचे जांघे आहेत, महालोक गळा आहे, चंद्रलोक चेहरा आहे, इंद्रलोक स्वर्गलोक हात आणि ध्वनी तिच्या कानांचे अंग आहे, डोंगर तिची हाडे आहेत, नदी तिच्या नसा आहेत, दिवस रात्र पंखे आहेत, केस तिची झाडं आहेत आणि संध्या हे तिचे वस्त्र आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे ब्रह्मांडाचं. आता बभरूची उपनिषदमध्ये या श्रीला एक ब्रह्मांड म्हणजे जी उत्पत्ती स्थिती लय ती करते त्याचं एक उदाहरण दिलं आहे, ते म्हणजे कोळीचं. आपले कोळी बांधव नाहीत, आपलं कोळी म्हणजे स्पायडर, आपल्याला लगेच पटकन कळतं ना. त्यामुळे तो कोळी आपल्या लाळेतून सगळं त्याचं विश्व तयार करतो, स्थितीत ठेवतो आणि मनात आलं की तो गिळून टाकतो. तशी ही आदिशक्ती आहे. तर केनोपनिषदामध्ये हैववती रूपाने ती प्रकट झालेली आहे. तिची एक सुंदर कथा इकडे आहे. केनोपनिषदामध्ये हैववती ही बघते इथे देव आणि दानव कितीतरी वर्षानुवर्ष आपले युद्ध करतायत त्यांचं संपतच नाही. शेवटी देव थकले आणि म्हणाले की या दानवांची शक्ती इतकी आहे ना की आपल्याला आता काहीतरी वेगळी एक शक्तीची गरज आहे. म्हणून पराशक्तीला ते आव्हान करतात, आदिशक्तीला आव्हान होतं आणि मग ती प्रकट होते, देवांना शक्ती देते आणि मग देवांचा विजय होतो. आता जसं आपल्याला यश मिळतं ना, आपण मागचं सगळं विसरून जातो. देव काय माणूस काय, आपल्याला हे आठवत नाही की आपल्याला कोणी कोणी मदत केली, कितींचा खारीचा वाटा होता, कितींचा सिंहाचा वाटा होता. आपण सगळे विसरतो आणि देव असेच विसरले आणि देवांना देखील थोडंसं अहंकार झाला. मग ही हैववती देवी आहे, अहंकार झालाय का? बघूया. ती यक्षाचं रूप धारण करते आणि ती यक्षाचं रूप धारण करून देवांकडे जाते. तेव्हा देव म्हणतात, इंद्र तिचं सगळे देव बघतात, तिचं हा यक्ष कोण आहे, इतका तेजस्वी, इतका तेजपुंज, हा कोण यक्ष आहे, ह्याला आधी आपण कधी पाहिलेलं पण नाहीये, त्याचा आता पता माहिती नाही, हा कुठे राहतो, कोण आहे. म्हणून इंद्र आधी स्वतः कधीच जात नाही ना, तो इंद्र राजा ना, तो आधी अग्नीला पाठवतो. मग अग्नी जातो, त्याच्यापुढे उभा राहतो, तर तो विचारणार काही त्याच्या आधी तो यक्षच त्याला विचारतो, तू कोण? तेव्हा अग्नीला राग येतो, मला नाही ओळखलं. आता आपल्याकडे काही सेलिब्रिटी असतात, काही मंत्री असतात, त्यांना सगळ्यांना असं वाटतं की आपण असे करत हात बीत गेलो की आपल्याला सगळं जग ओळखतं आणि मग आपण त्यांना असं मध्येच विचारलं, रे आपण कोण? तेव्हा त्यांचा अहंकार डसवतो. तो अग्नी उत्तर देतो की अरे मी अग्नी, तुझ्या सकट जाळून टाकेन सगळ्यांना. हो ठीक आहे, मी एक छोटीशी काडी ठेवतो, तिला जाळून दाखव. अग्नीला त्या काडीला काही जाळून दाखवता येत नाही. मग वारा येतो, परत तोच प्रकार, तुझ्या सकट सगळ्यांना उडवून लावेन मी. हो, या काडीला उडवून दाखव तेवढं. काडी देखील काही उडत नाही. शेवटी सगळे देव देवता थकतात आणि मग इंद्र स्वतः पुढे येतो आणि मग नमस्कार करून विचारतो की आपण कोण? तेव्हा तो यक्ष हैववती देवीच्या रूपात प्रगट होतो आणि म्हणतो, मी आदिशक्ती. तुम्ही सगळे जे काही अहंकारित झालेले आहात ना, तुमच्या पाठी शक्ती मी आहे.
तो शक्ती काढण्याचा अधिकार मला आहे, शक्ती स्थितीत ठेवण्याचा अधिकार मला आहे, आणि ती शक्ती लयाला नेण्याचा देखील अधिकार मला आहे. त्यामुळे आपण सगळे जे जे काही दिवसभर पण करत असतो, मी आहे म्हणून माझ्या घरात स्वयंपाक होतो, हो, मी आहे म्हणून मी कमवून आणतोय, हे जे सगळं मीपणा आहे ना, ते सगळं करण्यासाठी शक्ती देते ती ही आदिशक्ती, ती ही भुवनेश्वरी. भुवनेश्वरी माता की जय, अंबा माता की जय, दुर्गा माता की जय. आता या ही अंतरंगात पण आहे, म्हणजे आध्यात्मिक ज्ञान स्वरूपात पण आहे, तेही आपण प्रवचनात बघणार आहोत. आणि बहिरंगात ती आदिभौतिक शक्ती आहे, ती भावस्वरूप शक्ती आहे. आता आदिभौतिक सगळी ही जी काही आपण बघतोय ही शक्ती ही आदिभौतिक आहे, बहिर्रूपी आहे, आपल्याला इंद्रियांना दिसते, पण आत्मज्ञान रूपी असलेली शक्ती ही आपल्याला दिसत नाही, आपण तिचा विचारही करत नाही. आता शक्ती ही आनंद होईल तुम्हाला सगळ्यांना ऐकायला, ही स्त्रीलिंगी आहे. स्त्रीलिंगी ही आदिशक्ती आहे, त्यामुळे आपल्याला खूप आनंद झाला पाहिजे. ती कशी आहे? ती दया आहे, क्षमा आहे, स्मृती आहे, श्रद्धा आहे, ती तृप्ती आहे, ती धृती आहे, ती तुष्टी आहे, ती पुष्टी आहे, ती मती आहे, ती शांती आहे, ती कांती आहे, ती लज्जा आहे, ती शक्ती आहे, युक्ती आहे, नीती आहे, प्रीती आहे, ती प्रज्ञा आहे, प्रतिभा आहे. तर अशा प्रकारे ती शक्ती ही स्त्रीलिंगी आहे. तर आपण पुन्हा एकदा अंबा मातेचं नाव घेऊया. दुर्गा माता की जय. अर्थात ती कोणत्याही वस्तूचं, कोणत्याही पदार्थाचं, कोणत्याही पुरुषाचं, कोणत्याही जीवजंतूचं रूप धारण करू शकते. आता ती दोन प्रकारे तिची रूप आहेत, सगळ्यांनाच माहिती आहे. आपल्याला परारूप आहे तिचं आदिशक्तीचं, आणि आपलं दुसरं रूप आहे ते अपरा शक्तीचं. भूमिरापो नलो वायु खम मनो बुद्धिरेवच अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. 8 प्रकारची प्रकृती सांगितलेली आहे, त्यात पंचमहाभूते आणि मन बुद्धी चित्त म्हणजे अहंकार, हे मन बुद्धी अहंकार ही 3 आणि पंचमहाभूते ही 5. आता भौतिकशास्त्र म्हणजे खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विज्ञानशास्त्र ही सगळी जी आहेत ना, ती या अपराशक्तीमध्ये येतात. आणि पराशक्ती जी आहे ती या सगळ्याच्या पलीकडे जी आहे, जी आत्मस्वरूप आहे, जी ज्ञानस्वरूप आहे, आणि जी क्षेत्रज्ञ स्वरूप आहे, जी सर्वोच्च ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा सृष्टीच्या चराचरामध्ये भरलेली आहे. आता एखादी ही जी शक्ती आहे ती उड्यापुरतीच आहे, मर्यादित आहे, पण पराशक्ती आहे ती एखादा असा अणुरेणूतला कण सुद्धा अशी नाही की ज्याच्यात ती मावलेली नाही, सामावलेली नाही. आता तिचं कार्य काय आहे बरं? तर तिची 5 प्रकारची कार्य आहेत. एक आहे तिरोभाव, मग उत्पत्ती स्थिती लय माहितीच आहेत हे 3, आणि 5वं आहे ते म्हणजे अनुग्रह. तिरोभाव म्हणजे काय आहे? तर आविर्भावच्या उलट. आविर्भाव म्हणजे प्रगट होणे. एखादी शक्ती ही प्रगट होते, त्याला आपण आविर्भाव म्हणतो. आणि तिरोधाय म्हणजे अस्पष्ट, अदृश्य, न दिसणारी, गूढ, रहस्यमय आणि झाकून घेणारी म्हणजे ती तिरोधाय आहे. म्हणजे मगाशी मी म्हटलं ते नेती आपल्याला ती स्पष्टपणे, वेद सुद्धा थकले, ती स्पष्टपणे आपल्याला कळत नाही की ती कशी आहे. असं तिचं हे स्वरूप आहे, असं तिचं हे रूप आहे, आणि तिचं कार्य आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं अनुग्रह. उत्पत्ती स्थिती मी सांगत नाही, आपण ते ऐकलेलं आहे, बऱ्याच वेळा ऐकले आहे. तर उत्पत्ती करते, स्थितीत राहते, आणि लयाला नेते, ही तिची आणखी 3 कार्य म्हणजे 4 झाली. आता अनुग्रह हा आपण उठसूट शब्द वापरतो. त्यांनी मला अनुग्रह दिला गुरूंनी, आणि आता मला अगदी शांत बरं वाटतं, आता माझ्या सगळ्या विवंचना संपतील. ते म्हणजे काय? आश्रय देणं. एका अर्थी हा अर्थ बरोबर आहे, आपल्या रोजच्या व्यवहारात आपण हा अर्थ घेतो. अनुग्रह दिला म्हणजे आश्रय दिला, हे बरोबर आहे, आपल्याला सामावून घेतलं हे बरोबर आहे. पण इथे जो अर्थ आहे तो म्हणजे मोक्ष आणि मुक्ती. ही आदिशक्तीच आपल्याला मोक्षाप्रत नेते आणि मुक्तीत नेते.
आता माझ्यासारखेला अभ्यास करताना असं वाटलं, चला प्रलय काळ येतो तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश सगळे अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत, आकाशगंगा आहे, सगळ्याच प्रलय होतो. त्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयम. संपलं बाबा, मी पण त्याच्यात संपले. आता पुन्हा जन्म नको, पुन्हा आपल्याला यायला नको. तसं नाहीये. ही तिची इच्छा आहे, ही तिची लीला आहे, हा तिचा खेळ आहे. ललिताचा हा खेळ आहे. ललिता म्हणजे ललिता देवीचा. तिला हवं तेव्हा ती एकटी एकुलती एक एकटीच राहते आणि तिला हवं ती अनंत कोटी ब्रह्मांड याची उत्पत्ती करते, स्थितीत ठेवते आणि लयाला नेते. पण म्हणून आपण लयाला जातो का पूर्णपणे? नाही. आपलं शास्त्र असं म्हणतं, कर्माचा सिद्धांत हा राहतो. जी जी कर्म आपण केलेली आहेत ती कर्म, त्याचं सगळं प्रारब्ध संचित हे जमा झालेलं असतं. हे ती ज्ञान स्वरूप आहे, तिच्या लक्षात आहे प्रत्येकाच्या. म्हणजे कोटी जंतू आहेत, कोटी अळ्या आहेत, कोटी मासे आहेत, किती प्राणी आहेत आणि अजून तर किती जणांचा शोध लागतो आपल्याला. नव्याने आपण बघत असतो की या प्राण्याचा शोध लागला, हा कितीतरी असा आहे तसा आहे. त्या सगळ्यांचं ज्ञान तिला आहे, सगळ्याच्या कर्माचं ज्ञान तिला आहे. आणि म्हणूनच आपण आपल्या संचित प्रारब्धानुसार कर्माच्या गतीने पुन्हा जन्माला येतो. म्हणजे प्रलय झाल्यावर आपण जात नाही, आपण पुन्हा जन्माला येतो. पण मग जन्माला आल्यानंतर जागृत आता सगळ्या तिच्यात अवस्था ज्या आहेत आपल्या, त्याच्यामध्ये आपल्याला मार्ग मिळतोय का मोक्ष आणि मुक्तीला नेण्याचा? आपण मोक्ष कसा मिळवू शकतो, मुक्ती कशी मिळवू शकतो? तर तिच्या अवस्था आधी आपण जाणून घेऊ आणि मग मोक्षापर्यंत जाऊ. तिच्या अवस्था अशा आहेत. जागृत अवस्था, तिच्या अवस्था म्हणण्यापेक्षा आपण ज्या जगतो आहोत त्या अवस्था अशा आहेत. जागृत अवस्था, स्वप्न अवस्था, नंतर सुषुप्ती आणि मग तुरिया. आता जागृत अवस्था काय आहे मी पहिल्यांदा वाचून दाखवते आणि मग मी छान लिहिलंय ते कारण, आणि मग तुम्हाला समजावून सांगते. मन विचार कल्पना संकल्प विकल्प हे जागृत अवस्थेत असतात. फक्त त्यावेळेला जागृत अवस्थेत असतात दिसणारा जो देह आहे, म्हणजे हा 5 फूट 2 इंचाचा जो देह आहे, म्हणजे मी असं समजते या देहाला. मी संगीता देव. त्या देहाशी मी जी वेगळी आहे, आता हा एक देह आहे आणि मी काय म्हणते, मी जी वेगळी आहे, जी देहच नाही ती तादात्म्य पावते. तादात्म्य पावणं हा एक आध्यात्मिक शब्द आहे, त्याचा अर्थ आपण बघू. वास्तविक मी जागृत अवस्थेतील देह नाही, म्हणजे जागृत अवस्थेतला देह तो सत्यच आहे, पण मी जी वेगळी आहे ती या देहाशी तादात्म्य पावल्याने स्वतःला या जागृत अवस्थेतील देह समजते. आता जागृत अवस्था काय आहे? मी तुम्हाला बघते, तुम्ही मला बघताय. आपण या देहालाच देह समजतोय ना. आपण हा पलीकडे माझा एक देह आहे ही संकल्पना तरी आपल्याला पटते का? आपल्याला असं माहिती आहे का की मी या देहा पलीकडे आहे? खरी तर जे कृष्णमूर्ती हे खूप मोठे विद्वान तत्व होऊन गेले आणि तत्ववेत्ता होऊन गेले, आणि ते म्हणाले, खूप त्यांचं आजारपण चालू होतं, गुडघे अतिशय दुखत होते आणि त्यांना एक छानपैकी कुठेतरी बोलावण्यात आलं होतं की तुम्ही बोला. तेव्हा इतके विव्हळत होते तर त्यांच्या शिष्याने त्यांना म्हटलं की तुम्ही कसं येणार, कसं बोलणार, कसं बसणार? छे, माझ्या देहाला त्रास आहे ना, माझ्या पायांना त्रास आहे ना, मी तर चांगला आहे, मी बोलेन, मला काही फरक पडत नाहीये, मी उलट जास्त छान बोलेन. आता आपल्या देहाला वेगळं करणं आणि मी वेगळं होणं किती कठीण आहे. हे या मोठ्या लोकांना जमतं, हे आपल्याला जमायला हा कुठेतरी विचार आपल्या मनात आला पाहिजे, डोकावला पाहिजे. आता ती मी जी वेगळी आहे म्हणजे आत्मा, म्हणजे चैतन्य. आत्मा म्हणजे काय आहे? आत्मा म्हणजे जे चैतन्य रूप आहे सगळीकडे, जे पसरलेलं आहे, जे देह गेला तरी आपला सूक्ष्म देह आणि त्याचा प्रवास गरुड पुराणात सगळं सांगितलेलं आहे.
आपली संस्कृती इतकी महान आहे, आपले वेद इतके महान आहेत की सगळ्याला त्यांनी दाखले देखील दिलेले आहेत. तर ही जी मी वेगळी आहे ती इतकी एकरूप झालेली आहे, ताब्यात्म पावलेली आहे की शरीर आणि हा आत्मा हे एकरूप झाल्यामुळे मी स्वतःला मीच समजते. मी आत्म्याला विसरले, मला आत्म्याचा पूर्णपणे विसर झालेला आहे. आणि म्हणून जागृत अवस्थेत 5 फूट 3 इंचाचा हा जो देह आहे, त्या देहालाच काहीतरी खरचटलं, देहालाच काहीतरी लागलं, त्या देहालाच भूक लागली, तहान लागली, त्या देहाला कोणीतरी सकाळी काहीतरी बोललं आणि दिवसभर मी ते वाक्य डोक्यात घेऊन बसले आणि माझ्या सगळ्या आनंदी स्वभावाचा मी गोंधळ करून घातला. कोणीतरी काहीतरी बोललं आणि म्हणून रात्री म्हणजे झोपच उडाली. आता झोप न येण्याचं तर मोठंच एक हेच होऊन गेलेलं आहे. उठसूट सगळे म्हणतात अगं मला झोपच येत नाही. झोपत पण असतात सगळे, पण मानसिक एक जी तृप्ती असते ती मिळत नाही. आता कीर्तनात झोप कोणाला येत नाही, सगळेच झोपलेले असतात बघावं तेव्हा अशी डुलकी. आणि मग अंबा माता की जय, पंढरीनाथ महाराज की जय, हे आम्हाला त्यासाठीच दिलेलं आहे की सगळे जे निद्रिस्त आहेत ना, झोपतायत ना, ते जागे होऊ दे. आणि मग खडखड अरे हा काहीतरी चाललंय पूर्ण. तर अशी ही जी जागृत अवस्था आहे, तिथे मी जागृत अवस्थेमध्ये या स्थूल देहालाच पकडून चालते. आत्मदेह आहे, आत्म आहे, आत्मा चैतन्य, ह्याचं संपूर्ण विसर पडलेला आहे मला. आणि मी जागृत अवस्थेत आहे, या देहाला देह समजते. आता स्वप्न, दुसरी अवस्था आहे स्वप्न अवस्था. आपण सगळेच, कोणी म्हणेल का मी कधी स्वप्नच पाहिलं नाही, पडल्या पडल्या मला झोप येते, असं कधी होतं? कामगार बिमगार आपण काहीतरी भरपूर काम केलंय तेव्हा झोप तरी लागत नाही, नाहीतर अगदी पडल्या पडल्या झोप येते, तरी स्वप्न ही पडतातच, असं आहे. मग आता मी पहिलं परत वाचते आणि मग सांगते. मन, विचार, कल्पना, संकल्प, विकल्प इत्यादी स्वप्न अवस्थेत असतात. फक्त त्यावेळी स्वप्न अवस्थेत दिसणारा देह म्हणजे मी असं समजत असते की त्या देहाशी मी जी वेगळी आहे तादात्म्य पावते. वास्तविक मी स्वप्नातील देह नाही. स्वप्न अवस्थेत ज्या देहाला मी समजत होते तो सत्यच आहे, पण मी जी वेगळी आहे ती या स्वप्नातल्या देहाशी तादात्म्य पावल्याने स्वतःला हा स्वप्न अवस्थेतील देह समजते आणि मी स्वप्नातील देहालाच मी समजते आणि ते स्वप्न अवस्थेसाठी सत्यच असतं. आता एक उदाहरणच देते. मी एक स्वप्न पाहिलं, झोपले. आता मी स्वप्न अवस्थेत गेले, त्यामुळे जागृती अवस्था माझी संपलेली आहे. मला कळत नाहीये मी कुशीवर झोपले का ताट मानेने झोपले. माझी जागृती अवस्था ही पूर्ण संपलेली आहे आणि मी स्वप्नामध्ये गेलेली आहे. आणि स्वप्नामध्ये मी काय पाहते की मी आणि माझी मैत्रीण क्रॉफर्ड मार्केटला एका निश्चित स्थळी असे भेटलो आणि खूप दोघींनाही शॉपिंग करायचं आहे. तर आम्ही ठरवलं आधी दूरच्या गल्लीत जाऊया आणि मग येताना शॉपिंग करत येऊया, म्हणजे हाताला वजन नको, मग काहीतरी कुठेतरी खाऊ आणि जाऊ, असं आमचं एक छानपैकी ठरलेलं. हे सगळं मी स्वप्नात बघते. आम्ही दोघी भेटलो. अरे काय बँडवाल्या, आज मी पण लाल ड्रेस घातला, तूही लाल ड्रेस घातल्या. नेहमीच आमचे सगळे स्वप्न मी रंगवते. सगळे डायलॉग जे आपण रोजच्या व्यवहारात मारतो ते मी स्वप्नात सगळे बोलते आहे त्या मैत्रिणीशी. आणि आम्ही म्हटलं शी किती बाई गर्दी वाढली नुसती, इथे 50ला 3, 50ला 3, 100ला 2, 100ला 2 आपल्या कानावर आदळतायत वस्तू. हावकर्सवाले बडबड करतायत, बोलतायत. आम्ही आपल्या पुढे जातोय, सगळे स्वप्न बघते मी. आणि पुढे गेल्यावर आम्हाला एकदम अचानक थोड्या दूर अंतरावर एक हत्ती दिसतो. आम्ही दोघी म्हणतो काय हा वेडेपणा, एवढ्या गर्दीमध्ये हत्तीला काय आणलंय? अगं त्या हत्तीला सगळ्यात जास्त गर्दीमध्येच नाही का मिळणार, तो माऊत तिकडेच नाही का कमाई करणार, तो का क्रॉफर्ड मार्केट सोडेल, असं आम्ही म्हणालो. आणि तो जो हत्ती आहे त्याच्यावर त्या माऊताला कोणीतरी काहीतरी दुकानात बोलवतं म्हणून तो माऊत त्या हत्तीवरनं निघतो. आणि हत्तीवरनं निघाल्यानंतर तो खाली गेल्यानंतर हत्तीला कळतं
की आता अंकुशाचा मारा नाहीये, माऊत उतरलाय. आणि तो आधीच चिवचिवलेला त्या क्राफ्ट मार्केटचे 50ला 3, 100ला 2 ऐकून त्याला कंटाळा आला. एवढी गर्दी बघून तो उधळतो. आणि तो उधळतो तसे सगळे पळापळ पळापळ करायला लागतात. आणि आम्ही बघतच बसलो 2 सेकंद, काय घडतंय काय नाही. आणि त्या हत्तीची नजर आमच्या 2 लाल ड्रेसवर आहे असं आम्हाला वाटतं. आणि जी धडकी भरते आम्हाला, आम्ही पळतोय 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 पळतोय. इथे झोपेत माझे श्वास दडदडतायत. पण मी जागृत अवस्थेत नाहीये, मी स्वप्नातल्याच अवस्थेत आहे. मी स्वप्नातल्याच देहाला मी माझा देह समजते. मी जी वेगळी आहे ती मी त्या स्वप्नातल्या देहाशी तादात्म्य पावल्यामुळे, एकरूप पावल्यामुळे, मी त्या आत्म्याला स्वप्नातल्या देहाशी एकरूप पावल्यामुळे मला असं वाटतंय बापरे हा हत्ती आमच्या, अगं संगीता पळ. आम्ही धावतोय. बरं ते 100 वर्षापूर्वीच्या बिल्डिंगा, चिंचोळा, त्याच्यात तो एवढासा तो जिन्याचा रस्ता, 50 माणसं त्याच्यात घुसतात. आम्हाला घुसायलाच अरे जा ना आज, जा ना, नाही कोणी जाते आज, चल इथून पुढे जाऊया. जो तो चढो की पळो करून सोडला हत्तीने. एकाने त्याच्या पुढे मालगाडी टाकली, त्याने एका पायाने चिंदामिंदा केला आणि तो आमच्याकडे बघतच येतोय. लालच त्याला आमचा ड्रेस दिसतोय आणि आमचा गैरसमज असा झालाय की तो आमच्या पाठी आहे. आणि मी सगळं हे स्वप्न बघते, धडधडते आणि मग धाडकन उठते आणि मी बघते मी तर माझ्या कॉटवर आहे, पलंगावर छानपैकी मी पांघरून घेऊन कुशीवर झोपले होते. आणि मी एकदम, मला असं घाम पण फुटलाय. आता मी जागृत अवस्थेत आल्यावर माझी ती जी स्वप्न अवस्था आहे ती भंग पावली, ती तुटली. पण मी स्वप्न पाहत असताना मला जागृत अवस्थेत मी अशी झोपले आणि आता मी स्वप्न पाहते हे वाटत होतं का? नव्हतं वाटत. तेव्हा जर स्वप्नातनं मी जे सगळं बघत होते तेच स्वप्नातला तोच देह हा माझ्यासाठी सत्यातला देह होता. म्हणजे सत्यातला म्हणजे स्वप्नातला देहालाच मी तो देह समजत होते. आणि आत्मबुद्धी मी जी वेगळी आहे, ह्या स्वप्नापेक्षा पण मी जी वेगळी आत्मस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, ती मी जी वेगळी ती नाही. आता दुसरी अवस्था सुषुप्ती. आता त्या स्वप्नातला होणाऱ्या सुखदुःखाला देखील मी माझंच सुखदुःख समजते. म्हणजे आपण स्वप्न कधी कधी भयानक बघतो आणि आपण एकदम जागे होतो आणि नंतर बघतो अरे सगळंच तर ठीकठाक आहे, मी का असं वाईट स्वप्न पाहिलं. म्हणजे आपण इतके तादात्म्य पावतो की त्या स्वप्नातल्या सुखदुःखाला देखील आपण पावतो. आता सुषुप्तीमध्ये इतकी गाढ निद्रा असते, तिच्यामध्ये 1 तास का 2 तास अशी गाढ निद्रा असते. आता जागृत अवस्थेमध्ये काय फरक आहे की मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, मीपणा आहे. स्वप्न अवस्थेत देखील बुद्धी आहे आणि बुद्धीने मी सगळं जग चालवते. सुषुप्तीमध्ये मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही, अहंकार नाही आणि आनंद स्वरूप मात्र आहे. आपण मग ते 1 तास सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा, अनिद्रिस्त अवस्था, जिथे जागृती अवस्था नाही, जिथे स्वप्न अवस्था नाही आणि मी गाढ झोपलेली आहे, कसलंच भान मला नाहीये. आणि मी उठल्यावर म्हणते वा काय सुंदर झोप लागले मला, काय आनंद, परमानंद असा सुद्धा शब्द मी वापरते. काय परमानंद मिळालेला आहे, तिथे आनंद आहे. पण आता या सगळ्यामध्ये काय आहे, जागृत अवस्थामध्ये पण सगळं मन, बुद्धी, चित्त, अहंकार, मीपणा सगळं आहे. पण तिथे काडी मात्र आत्मज्ञान नाही. काडी मात्र मला मी आत्मा आहे ह्याचा पूर्ण विसर आहे. काडी मात्र मला नाही, स्वप्नातही नाही. सुषुप्तीमध्ये मला आनंद मिळालाय पण तिथेही माझं अज्ञानच आहे. सुषुप्तीमध्ये मी गाढ आहे झोपलेली, मला आनंद पण मिळालाय पण तिथेही ज्ञान नाही. आणि आता शेवटची अवस्था, 4थी अवस्था आहे ती म्हणजे तुरिया अवस्था. ही तुरिया अवस्था काय आहे बरं? तुरिया अवस्था ही ज्ञान पण असतं त्याच्यात आणि चालतं बोलतं ब्रह्म. म्हणजे तुरिया अवस्था ह्याच्यात ज्ञान असतं की मीच सच्चित आनंद स्वरूप आहे.
साक्षात चालता बोलता परब्रह्म शुद्ध अशी ही अवस्था असते आणि तिन्ही अवस्थांच्या पलीकडे जी असते ही तुर्य अवस्था असते. तर साक्षात साक्षीभाव तिथे असतो आणि तो आत्मसाक्षात्कारी होतो. आता जीव आणि शिव ह्याचं मिलन जे होतं म्हणतात ते तुर्यावस्थेत होतं. आपण आपली ओळख करून देताना जागृत अवस्थेतलीच करून देतो ना. आपण आद्य श्री शंकराचार्यांनी कशी ओळख करून दिली? जेव्हा ते गुरु गोविंदपाद यांच्याकडे नर्मदे काठी गेले आणि गोविंदपाद हे समाधिस्थ होते आणि सगळे शिष्य त्यांचे बसले होते. आद्य श्री शंकराचार्य म्हणजे तेव्हा ते शंकर म्हणून होते, तेव्हा ते शंकराचार्य झाले नव्हते. तो शंकरही बसला होता आणि जेव्हा गुरु गोविंदपादांनी समाधीतून बाहेर आले आणि त्यांनी विचारलं की हा नवा बालक कोण आहे, तेव्हा त्यांनी काय ओळख करून दिली? मी आर्यंबाचा शंकर नाही, मी शंकर नाही, मी या गावी राहणारा शंकर नाही, अशी नाही ओळख करून दिली. त्यांनी ओळख करून दिली, तू कोण विचारल्यावर मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर्न तेजो न वायू चिदानंद रूप शिवोहोम शिवोहोम. या देहाचं सगळं वर्णन केलं. त्याला निर्वाण षटक म्हणतात, आत्मषटक म्हणतात की देहामध्ये सप्त धातू आहेत, पंचकोश आहे, पंचवायू आहे आणि पंचेंद्रिय आहेत आणि ज्यांनी आणि त्या देहाला पाप पुण्य हे सगळं जे काही लागतं ते सगळं या देहाशी आहे. पण मी त्या पलीकडचा सच्चित आनंद स्वरूप आहे. तर ही झाली तुर्यावस्था. आणि या तुर्यावस्थामध्ये जो कोणी येतो त्या आदिशक्ती म्हणते की तिथे तुला मोक्ष आणि मुक्ती आहेच, तू आणि मी वेगळं नाही, अशी ही जीवाशिवाचं मिलन होणारी. तर आपल्याला या 3 अवस्था आणि चौथी अवस्था कळली की चौथी अवस्थामध्ये आपल्याला प्रवास करायचा आहे, म्हणजे सगुणातून निर्गुणाकडे प्रवास करायचा आहे. आपल्याला प्रवास असा वाटतो की आपण जन्माला आलो तो मृत्यूपर्यंत आपला प्रवास कसा झाला, तसं नाहीये. ह्या सगुण रूप देवीची आपण उपासना का करतो? तर ती निर्गुण निराकार आदिशक्ती आहे, तिच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता शक्तीचा महिमा हा गायला आहे, तिला मातृरूपेण असं म्हटलेलं आहे. मातृरूपेण म्हणजे या देवी सर्व भूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. अंबा माता की जय. आता आपण मातृरूपेण का म्हणतो? तर आपण आई जगदंबा म्हणतो, आई भवानीने आशीर्वाद दिला म्हणतो. आपण भारताला देखील मातेचं स्वरूप दिलेलं आहे. अंबा आपण अंबा की जय नाही म्हणत, दुर्गा की जय नाही म्हणत, जय म्हणतो. आता ही मातृरूपेण आहे, ती आपली रक्षा आपल्याला ती मातृरूपेणच घेते. म्हणजे ज्या आटपाट नगराच्या कथा आहेत त्याच्यात जी काही भीती घातलेली आहे ती तशी कधीच नसते. आता ललिता देवीचा आजचा दिवस, त्याच्यात देखील एक कथा आलेली आहे. एक आटपाट नगर असतं आणि आवळे जावळे हे 2 बंधू असतात. तर ते आवळे जावळे बंधू यांचे आईवडील लहानपणीच वारतात. देशोधडीला त्यांना लागावं लागतं. ते चालत फिरत भुकेले एका ठिकाणी येतात आणि एक ब्राह्मण जो आहे तो त्यांना बघतो. तो काक बळी देण्यासाठी आलेला असतो. तो त्यांना आपल्या घरी बोलवतो, जेवू खाऊ घालतो आणि त्यांना म्हणतो तुम्ही आता परके झालात, माझ्याकडेच राहा. वेदध्ययन शिकवतो आणि तो ललिता पंचमीचे व्रत मात्र दरवर्षी न चुकता करीत असतो. तर अशा या आटपाट नगराच्या कथामध्ये काहीतरी असं एक भलतंच असतं ना आपल्याला वेगळं, असं आपण विश्वास नाही, तसं या कथेत देखील आहे. ते दोघंही भाऊ खूप शिकतात आणि आपापला संसार म्हणतात वेगळे होतात. आणि मग त्यातला छोटा भाऊ आहे तो काही ललिता पंचमीचं व्रत नीट करत नाही. तो पुन्हा गरीब होतो आणि म्हणतो पत्नीला की मी पैसा आणि सगळं मिळवेन मगच येईन. तो येतो एका नगरात चालत येतो. त्या नगराचं नाव उपांग आणि त्या राजाचं नाव देखील उपांग. आणि तिथे एक ललितेचं देऊळ असतं. तो गुराखीला विचारतो मला इथे राहायला मिळेल का? हो, तो गुराखी म्हणतो मिळेल ना राहायला, इथे ललिता देवीचं देऊळ आहे, तुम्ही तिकडे राहा.
मग तिथे राहिल्यानंतर त्याला स्वप्नात देवी दृष्टांत देते की राजाकडे जा आणि करंड्याचं झाकण माग. आता एक करंडा काय आणि झाकण काय मलाही नाही कळत, पण ती कथा आहे, आपण ती गाऊया. तर ती करंड्याचं झाकण राजाकडे जातो आणि मागतो आणि त्याच्याकडे श्रीमंती येते, तो पत्नीकडे जातो, मग त्याला छानशी मुलगी होते आणि ती मुलगी त्या करंड्याशी खेळत एकदा नदीवर जाते. नदीतनं एक ब्राह्मणाचं प्रेत येतं, तरुण ब्राह्मण अगदी सुकुमार. ते प्रेत पाहून ते करंड्याने पाणी शिंपडते आणि पाणी शिंपडल्यावर तो ब्राह्मण जिवंत होतो आणि मग ती त्याच्या प्रेमातच पडते आणि म्हणते, इतका सुकुमार सुंदर तू, माझ्याशी लग्न करशील का? तर म्हणे, हे कसं होईल? तू माझ्या आईवडिलांकडे ये, जेवायला तुला ते वाढतील, ते जेवायच्या आधी तू माझी मागणी घाल, नाहीतर मी जेवणार नाही म्हण. ठीक आहे. तसं सगळं घडतं. मुलीचं लग्नही लागतं. जाताना ती करंडाचं झाकण घेऊन जाते. तिच्याकडे भरभराट होतं आणि ती ललिता, उपांग ललिता म्हणजे ललिता पंचमीचं व्रत नित्यनेमाने करत असते, पुण्य साठवत असते. पण तिच्या आईकडे मात्र ते करंड्याचं झाकण गेल्यामुळे दारिद्र्य येतं. ती मुलीकडे जाते, मागते, ती मुलगी काही देत नाही आणि रस्त्यातून येताना तिला जावई दिसतो, ती जावयाला ठार पण मारते. सासू आपल्या जावयाला ठार मारते. आता हिच्या पुण्याईने ती परत जिवंत करते आपल्या नवऱ्याला आणि नवरा सांगते, अगं तुझ्या आईनेच मला मारलं. पण आईला पश्चाताप होतो आणि ती जाते. पण ललिता पंचमीचे व्रत केले नाही तर असं दारिद्र्य, तर ही जी भीती घातलेली आहे ती भीती काही नाही. मातृरूपेण, मातृ स्वरूप असे आपले सगळे भगवंत आहेत. त्यामुळे भीती न बाळगता जशी जमेल तशी करावी. मनोभावे आपल्याला रामदास स्वामींनी मानस पूजेचं इतकं महत्त्व सांगितलेलं आहे की षोडशोपचारे घट बसवा, मग ते सगळं षोडशोपचारे पूजा करा, उपास तपास झेपत नाहीत तरी करायचं काही गरज नाही आहे. मानसिक पूजा ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. तर अशी ही मातृरूपेणं असल्यामुळे कोणतीहीच भीती बाळगायची. आपल्या हातनं काही घडलं तरीही नुसती माफी मागितली तरी ती माफ करते. आता आपल्यात असंही म्हटलेलं आहेच ना देवीच्या ह्याच्यात, आपण जी रोज आरती म्हणतो अश्विन शुद्ध, स्तनपान देवुनी सुखी केले अंतःकरणी हो. हे अंतःकरणाला सुखी म्हणजे ज्ञानरूप ती देते, ते नानामृत पाजते आपल्याला. आणि मी कोण आहे आणि मला काय गाठायचं आहे, म्हणजे मी ज्या कारणासाठी जन्म घेतलेला आहे ते कारण काय आहे, आपण हा विचार तरी करतो का हो सामान्य माणसं? मी कोण आहे? असू दे ना, मला माझ्या आईवडिलांनी जन्माला घातलं, मी 2 जणांना जन्माला घातलं, संसार सगळ्यांचे चालले, माझा पण चालू आहे. पण मी कोण आहे? माझा जन्म का झालाय? मी कोणत्या कारणासाठी आलोय? ह्याचा आपण विचार देखील करत नाही. श्रीविद्या आपल्याला हा विचार करायला शिकवते. तर आता हे समुद्र मंथनातून जेव्हा देवी आली तेव्हा ती देवी कशी दिसली? हे 4 ऋषींनी मातृरूपेण दिसली म्हणून त्या 4 ऋषींना लक्ष्मीपुत्र असं म्हटलं जातं. हे 4 ऋषी म्हणजे आनंद, कर्दम, चिक्लित, इंदिरासुत, हे 4 हे लक्ष्मीपुत्र मानलेले आहेत. आणि त्यांनी हिरण्यवर्णाव हरिणेम, तुम्ही आता सगळे श्रीसुक्त करणारच आहात, तिचं जे वर्णन केलेलं आहे ती मातृस्वरूप दिसते आहे, सोनेरी तिची कांती आहे आणि ते संपूर्ण स्तोत्र आहे, ते तिचं उत्तम असं वर्णन आहे. तिचा रथ कसा आहे, ती दिसते कशी, हे सगळं सांगितलेलं आहे. आता या 9 दिवसात आपण का बरं पूजा करतो? तर अंतराळ अंतरिक्षातून असे स्पंदन, असे सकारात्मक व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत असतात आणि त्यासाठी आपण नटून थटून आपलं, नाही तर आपलं मन काय मेलेलंच असतं ना, असं कुठे सजीव मन असतं उत्साहपूर्वक. पण सगळ्यांनी आज हिरवं घातलंय ना, मी पण आज हिरवं घातलं पाहिजे. अरे नेमकी कॉटनची साडी आहे माझ्या, हसू दे, कॉटनची तर कॉटनची, हिरवी आहे ना, महत्त्वाचं. जो एक सामुदायिक उत्साह आपल्याला येतो, त्या उत्साहामध्ये आपण जो भाग घेतो, तसा अंतराळातून अंतरिक्षातून सकारात्मक ऊर्जा ही येतच असते आणि ती घेण्यासाठी आपण सज्ज असणं, आपण त्याच्यासाठी तिचं स्वागत करणं. आणि म्हणून आपण आपल्या घरी नैवेद्य दाखवतो, उदबत्ती धूप दीप घालतो आणि तिची पूजा अर्चा करतो. आता देवीच्या 10 महाविद्या आहेत.
कारण का आदिशक्तीचा महिमा तर आपण गातोय, पण ती आपल्याला तिथपर्यंत मोक्षाप्रत जाता येणार आहे का? जाणार आहोत का आपण? आपल्याला किती जन्म लागतील? आत्ता तर आपण ऐकायला सुरुवात केली, मी तर आत्ता अभ्यास करायला सुरुवात केली, पण आत्ता सुरुवात तरी झाली निदान. कुठल्या ना कुठल्या जन्मात आपण तो प्रवास चालू केलाय, तो कुठेतरी येऊन नक्कीच मिळेल. तर रोजच्या जीवनात मात्र मला मुलबाळ हवाय. माझं लग्नच होत नाहीये, काहीतरी ऐकता वेळेला असं घडतं आणि लग्नच माझं कुठेतरी दूर जातं. मला दारिद्र्यच येतं, मला पैसाच येत नाहीये, मला ऑफिसमध्ये संधी मिळणार होती ती ऐकता वेळेला निघूनच जाते. अशा सगळ्या भौतिक जे आपल्याला ऐहिक सुख ज्याला आपण म्हणतो ते हवं असण्यासाठी ही दशमहाविद्या आहे. त्या त्या देवीला तसं तसं पूजलं की ती तांत्रिकही विद्या आहे. तांत्रिक म्हणजे मी मगाशीच सांगितलं की जारण मारण मुठमार नाही, तर एवढंच नाही तर ती चांगलं सगळं आयुष्य, आरोग्य, वैभव, ऐश्वर मिळण्यासाठी देखील आहे. त्यातली पहिल्या नंबरवर आहे महाकाली. आता महाकाली म्हणजे तिला कालिका माता म्हणतात. गडद काळ्या रंगाची, केस मोकळे सोडलेले आणि चेहरा तिचा लाल रागाने आहे असं तिचं रूप आहे. सभोवताली प्रेतांचा खत आहे. गळ्यात नररुंड माळ आहे आणि रक्ताने माखलेले असे तिचे खड्ग आहे असं तिचं वर्णन आहे. ही शक्ती परिवर्तन करणारी आहे आणि विनाशापासून संरक्षण करते. आपलं अधःपतन होणार असेल, आपला विनाश होणार असेल तर या काली मातेला आपण पूजा केली पाहिजे तिची. दुसरी आहे तारा माता. तारा म्हणजे तारणारी, आपल्याला सगळ्या गोष्टीतून तारणारी ही तारा माता. ही वाईट शक्तींपासून आपल्याला दूर ठेवते. तिसरी आहे त्रिपुर सुंदरी. आता त्रिपुर सुंदरी आत्ताच आपण तिचा महिमा सगळा ऐकला की ती मनोकामना सगळ्या पूर्ण करते. सगळ्या तुम्हाला जे हवं ती मनोकामना पूर्ण करते. तर जर लग्नाला उशीर होत असेल, मी मगाशी म्हटलं, तर लग्नाला उशीर होणाऱ्यांनी या त्रिपुर देवीची पूजा केली पाहिजे, म्हणजे त्यांचं कसं पटकन लग्न होईल. भुवनेश्वरी. भुवनेश्वरी ही जगाच्या ऐश्वर्याचे अधिपती आहे. ती घरामध्ये येणारे किंवा वाहनामध्ये येणारे जे अडथळे आहेत ती दूर करते. भैरवी. भैरवी माता आहे, तिचं भयानक रूप आहे. काळ भैरवाची ती पत्नी आहे. भूत, अंधार आणि शत्रूवर विजय मिळवते. आता अनेकांना आपल्याला भूत दिसलं, रक्त पडताना दिसलं, आणखीन काहीतरी दिसलं किंवा या वास्तूमध्ये कोणीतरी तिसरी शक्ती आहे जे आपल्याला नकारात्मक जाणवते आहे आणि आपल्याला भीतीच वाटते. काही काही वास्तू असतात बघा, जिथे वास्तूत पाऊल ठेवल्या ठेवल्याच आपल्याला वाटतं कधी निघतोय इकडून, कधी निघतोय. तर अशा वेळेला अशी जर अंधाराची भीती काहींना वाटत असते, काळोख झाला ना की सगळीकडचं लाईट लावत सुटतात हे, तर ते त्यासाठी या भैरवी मातेची पूजा केली पाहिजे. नंतरची आहे छिन्नमस्ता. तिला मुंडकेच नाही आहे. एका हातात तिने स्वतःचं मुंडक धरलेलं आहे, दुसऱ्या हातात तिने खंजीर धरलेला आहे आणि तांत्रिक होण्यासाठी आणि सिद्धी मिळवण्यासाठी या छिन्नमस्ता देवीची पूजा केली जाते. धुमावती. आता ही भयानक आणि कुरूप आहे. या देवीने सगळी रूपं घेतली आहेत बघा. आपल्याला वाटतं की आपण सुंदर, आपल्याला आपली हाईट, आपलं जे बांधा, आपलं सौंदर्य किंवा आपलं ऐश्वर्य हे सगळं निश्चित असतं बरं का. हे सगळं ठरलेलं असतं. आपला अहंकार गळला ना, मी कमवलं, मी हे, की आपल्याला ते जाणवतं की आपल्याला हे सगळं पूर्वसंचितच असतं. मग आता ही धुमावतीने भयानक रूप घेतलंय, कुरूप आहे ती दिसायला. ती दाक्षायणीची जी सतीची मूळ कथा आहे त्याच्यात ती स्वतःला जे दहन करून घेते आणि त्यातनं जो धूर निघतो त्या धुरातून झालेली ही धुमावती आहे. केतूचे अशुभ प्रभाव. आता आपण इन्स्टावर सतत ऐकत असतो ना, राहू आणि केतू ह्याचं सतत आपल्या पाठी असलेलं काय कराल काय नाही. तर ते इन्स्टावरचं ऐकण्यापेक्षा आपण धुमावती देवीला जर पूजलं तर केतूचे वाईट प्रभाव आहेत ते आपल्यावरचे निघून जातील असं. तर तिसरी आहे वल्गापुरी.
आज अपभ्रंश होऊन तिला बगलापुरी म्हटलं गेलेलं आहे. ती बगलापुरी नाही, तिचं मूळ नाव आहे वल्गापुरी. आणि ती माता पितांबरा देखील तिला म्हणतात. लहरी आणि तरंग हिच्यामुळे त्या उत्पन्न होतात आणि भोग आणि मोक्ष या दोन्ही गोष्टी ही जी वल्गापुरी देवी आहे ती आपल्याला प्रदान करते. आणि 9वी आहे मातंगी देवी. आता ही तांत्रिक देवता आहे मातंगी देवी. ज्ञान, भाषण, संगीत, कला प्रदान करते. म्हणजे मला वाटतं कीर्तनकारांनी या देवीचं करायला हरकत नाही आहे ना. बघा ना काय काय देते. आपल्याला प्रश्न पडतो, बाई आज आवाज लागेल ना. आपला आवाज, आपला सूर नाही लागला तरी आपण म्हणतो कसं नंतर, काय पेटीवाले होते रे बाबा, काय तबला भयानक वाजवत होते. आपलं काहीच चुकत नसतं ना, आपण बरोबरच असतो. आपण ही सगळी कीर्तनकार, प्रवचनकार ह्यांनी वक्तृत्व छान मिळवण्यासाठी मातंगी देवीचं, म्हणजे ती तांत्रिक देवता असली तरी ज्ञान प्रदान करते, भाषण आपलं सुधारते, संगीताची आपल्याला शिक्षा देते, ती कला देते. आणि ती अशी आपल्याला, शिवाचे नाव हे मातंग आहे आणि त्याची शक्ती ही मातंगी आहे. डोक्यावर तिने चंद्र धारण केलेला आहे. 4 हातात, आता तिच्या एका हातात पोपट आहे, एका हातात वीणा आहे, एका हातात खड्ग आहे आणि एका हातात वेद आहे. अशी ही सुंदर मातंगी देवी. आणि 10वी आहे ती म्हणजे कमला देवी. ही ज्ञानाची देवी आहे. विष्णूच्या पत्नीचे दुसरं नाव विष्णूची पत्नी कमला देवी आहे. ती व्यक्तीचे ऋण संपवते. आता ऋण म्हटलं की आपल्याला पैशाचंच ऋण वाटतं ना. मातृ ऋण असतं, पितृ ऋण असतं, आचार्यांचं ऋण असतं. आणि समाजात आपण वावरत असताना आपल्यावर अनेकांचे ऋण असतात, जे आपण खिचगंटीत पण धरत नाही खरं एरवी तर. आपल्याला आपलं यश संपादन झालं, मिळालं हवं ते, की आपण विसरून जातो ना. हा आपला स्वभावच आहे, कोणी वेगळा नाही आहे त्याच्यातून. त्यामुळे ते जे सगळे ऋण आहेत ते ऋण उतरवण्यासाठी आपल्याला कमला देवीची प्रार्थना केली पाहिजे. आता विचारांची, ब्रह्मांडांची शक्ती, ही ब्रह्मांडीय शक्ती काय आहे तर जागृत आणि जाणीवपूर्ण अशी ही शक्ती आहे. ती आपल्याशी संवाद साधते. किती वेळा आपण म्हणतो ना की मला काहीतरी कल्पना येतच होती, मला काहीतरी वाटतच होतं, असं काहीतरी घडणार आहे, हे प्रत्येकालाच जाणवतं. ती संवाद साधत असते, पण आपल्याला तो संवाद ऐकण्याची, साधण्याची कला प्राप्त नाही. कारण का आपण आपल्याच ह्याच्यात तंद्रीत, आपल्याला कुठे ज्ञान हवं आहे, कुठे मोक्ष मुक्ती कोणाला हवं आहे. इथे कोणाला तरी हवं आहे का? कोणी बसलेत त्यातलं कोणी म्हणेल का मला मोक्ष हवं आहे? अरे वा, एक हात आलेला आहे. आपण जोरदार टाळ्या वाजूया की त्याने मोक्ष इथे सांगितलेले आहे तिने. खूप छान. पुनरपी जननम पुनरपी मरण नको. उलट सगळे काय म्हणतात, पुढच्या जन्मी मला असा जन्म नको, हां, मला हे मिळू दे ते मिळू दे. म्हणजे किती अज्ञान, किती भरभरून अज्ञान भरलेलं आहे की या जन्मात परिपूर्ण असा कोणी आहे का? सुख जवळावडे आणि दुःख पर्वतावडे असण्यासाठी, ते पर्वतावडं दुःख झेलण्यासाठीच आपण पुनर्जन्म मागतो का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे हे ध्यान, प्राणायाम, योगा ह्यानी ती शोषली जाते. आता आपण ही ब्रह्मांडीय शक्ती कशी घेऊ शकतो तर प्राणिक हिलिंग आपण ऐकलं असेल, आपण योगा करतो, आपण ध्यानधारणा करतो. आपण आपल्याला श्वास येतो ना त्याच्यावर कधी लक्षच देत नाही. हे श्वासच खरं तर आपल्याला आपल्या शरीराच्या आत्मिक उन्नतीकडे घेऊन जातात. श्वासावर नियंत्रण मिळवणं, श्वास एका लयीत, एका गतीत हे करणं, ह्याला इतकं महत्त्व आहे की सगळ्या पलीकडे जातो आपण. म्हणजे नुसतंच हे शरीर आणि नुसतंच आपलं हे जे कर्ममार्ग आहे आणि करत राहते, सकाळी उठल्यापासून रात्र कधी जाते आपल्याला कळत पण नाही. दिवस जातात, आठवडे, महिने, वर्ष, आणि हा देह एवढा मोठा पुसला गेला आहे आणि तरीही आपल्याला जगायचंच असतं. मृत्यू आला की म्हणतो नाही नाही नाही, अरे ते व्हेंटिलेटर काय आणि काय अर्थ आहे का त्याला? जावं ना छानपैकी पूर्वाभिमुख असं बसावं. आणि का मृत्यूला आपण घालवतोय? कारण का आपल्याला मृत्यू शिकवलेलाच नाही, तो आनंद स्वरूप आहे. ही दिशाच आपल्याला दिलेली नाही. आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे की जन्माला यायचं आणि स्थितीत राहायचं.
तर ह्या सगळ्याचं जे ध्यान धारणा केली तर आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ हा उमजतो. मी कोण आहे, माझं कारण काय आहे जन्माला येण्याचं, हे सगळं आपल्याला ध्यानधारणेतून देखील समजतं. आता ही अदृश्य अशी ही जीव ऊर्जेला नियंत्रित करते आणि ऊर्जेत कण आणि प्रतिकण निर्माण होत असतात आणि सतत नाश देखील होतात. कण आणि प्रतिकण हे निर्माण होतात आणि सतत नाश होतात. हे सतत चालूच असतं. त्याला क्वांटम उतार आणि चढाव असं देखील म्हणतात. प्राण आणि पदार्थांनी हे विश्व बनले आहे आणि गुरुत्वाकर्षण आणि विचारांची शक्ती हे फार महत्वाचं आहे. गुरुत्वाकर्षण आपल्याला खेचून धरतं, पण विचारांची शक्ती ही म्हणजे द पॉवर ऑफ थॉट, ब्रह्मांड शक्तीच्या रूपात ही अस्तित्वात आहे. आता विचारांची शक्ती म्हणजे काय काय सांगू शकतो आपण की भावे यांनी विचारांची शक्ती हे पुस्तक लिहिले आहे, आपण जरूर वाचा. तसेच जेम्स ॲलन यांनी ॲज अ मॅन थिंकेट हे जरूर वाचा पुस्तक. विचारांची शक्ती म्हणजे आपल्याला जो मेंदू दिला आहे तो 15 किंवा 20% सुद्धा आपण वापरत नाही. 100%तला 15% सुद्धा मेंदू आपण वापरत नाही. जे परंपरागत, जे संस्काराने, जे भीतीने, जे काही आपण इतरांचं बघतोय त्याच्या वृत्तीने आपण चालत असतो ना, त्याच्यात विचार इतके प्रगल्भ होऊ शकतात. मग या मेंदूला प्रगल्भता आणण्यासाठी, या मेंदूला प्रकाशित करण्याचा हा विचार देखील आपल्याला मनात येत नाही. आपण शरीराला छान करतो, आपण आणखीन वेगवेगळ्या प्रकारे कसं आपण करायचं स्वतःला त्याचा विचार करतो, पण मेंदूची प्रगल्भता, मेंदूला प्रकाशित करणे ह्याचा आपण विचारच करत नाही आणि त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि तो अभ्यास ही ललिता पंचमी म्हणजे ललिता पंचमीची ही त्रिपुरा सुंदरी ललिता देवी आपल्याला श्रीविद्येतून शिकवते. तर अशा प्रकारे ही त्रिपुरा सुंदरी आपल्याला अनेक आशीर्वाद देत असते. या ललिता देवीचा किंवा भगवतीचा, भुवनेश्वरीचा असा एक छानसा मंत्र आहे. आपण तो लक्ष्मीकांत बेर्डेचा पिक्चर पाहिला होता का, थरथराट? त्यात तात्या विंचू असतो आणि तो लक्ष्मीकांत बेर्डेच्या याच्यात ओम भगो भागवती भगवती ओम फट स्वाहा असं काहीतरी करतो तो सतत. तर हे बीज मंत्र आहे, त्यात ओम फट स्वाहा आहे. ते बीज मंत्र हे गुरूंकडनं पौरोहित्याचे करतात किंवा जे त्यातले जे सांगणारे असतात त्यांच्याकडनंच शिकले गेले पाहिजे. तरीही ब्रह्मा विष्णू महेश ह्यांना भगवतीने जेव्हा, दुर्गेने जेव्हा माझी शक्ती मी प्रदान करते तेव्हा मंत्र दिला की या मंत्राने तुम्हाला, मी बाबा ह्याला लुळा पांगळा केला आणि ह्याला धडधाकट केला, मी बाबा याला गरीब केला आणि याला श्रीमंत केला, असं तुम्हाला कुठलंही पाप लागायला नको. तुम्ही हा माझा मंत्र जप करा म्हणजे तुम्ही त्याच्यात येणार. तो मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चै, दुर्गा माता की जय, अंबा माता की जय, भवानी माता की जय, काली माता की जय. आता ही आपल्याला गुरूंकडनं शिकूनच घ्यावी लागते. पण ते जर जमत नसेल तर अनुराधा शेंडे ह्यांचा एक नुकताच यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला. तो व्हिडिओ इतका छान आहे की आपली जी 12 खडी आहे, कारण का आपण ऐम ऐम पीम असे उच्चार करतो का रोजच्या व्यवहारात, संगीता एवढं संगीतापुरतं संपलं. पण हे उच्चार स्वाहा आहा आपण काय रोज मंत्र म्हणतो का, नाही करत. ते म्हणण्यासाठी ते अनुराधा शेंडे ज्या आहेत त्यांनी सांगितलं की अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आहा, तसं क ख ग ग आहे, क का की की कु कु के कै को कौ कम का, ख वर्ण ग वर्ण असं सगळं जे आहे ते 12 खडी पूर्ण संपेपर्यंत आपण ती म्हटली पाहिजे. फक्त
फक्त एका गोष्टीचं फरक करायचा आहे, सगळ्यावर टिंब म्हणजे अनुस्वार लावायचा आहे की ती जी शक्ती आहे, आदिशक्ती, ती जी या मंत्रातली बीज शक्ती आहे ती 12 खडीत उतरते आणि आपल्या शरीरावर अतिशय सुंदर परिणाम साधतो. आपण रोगमुक्त होतो, आपण भयमुक्त होतो, आपण चारित्र्य संपन्न होतो. सगळ्या प्रकारची शक्ती आपल्याला ही 12 खडी देते. आता उदाहरणार्थ द्यायचं म्हणजे परत आम, तुम्ही पण म्हणा, ईम ईम, ओम ओम, एम ऐम, ओ औम अम, आहा, कम काम किम किम, हे असं सगळं शेवटचं एकदा तरी ती 12 खडी तुम्ही म्हटलीत तरी तुमची तब्येत उत्तम. कारण का तिने खूप ह्याच्यावर अभ्यास केलाय, रिसर्च केलाय. कॅन्सर सारखे असाध्य रोग तिने या 12 खडीने बरे केलेले आहेत. त्यामुळे मंत्रांच्या भानगड नाही म्हणत मी, माफ करा, मंत्रांच्या याच्यात न पडता आपण हे सोपी 12 खडी घेऊ. आता अकाली मृत्यू एक शेवटचं सांगते, वेळ खूप पुढे जातोय. अकाली मृत्यू म्हणजे काय, तर या देवी आपल्याला अकाली मृत्यूतनं वाचवते. अकाल मृत्यू म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक प्राण्याला, जीवजंतूला त्याचे श्वास पाठवलेले आहेत भगवंताने. तो तेवढेच श्वास जगतो. त्याच्या आधी कमी करण्याचा एकही श्वासाचा त्याला अधिकार नाही किंवा त्या श्वासाच्या पलीकडे वाढवण्याचा देखील त्याला अधिकार नाही. प्रत्येक जण आपले श्वास घेऊन आलेला आहे. पण अकाल मृत्यू ह्यातनं वाचायचं असेल तर आत्ताच बघा, आपलं एक एअर इंडियाचं विमान पडलं, 200-250 गेले, पण एक माणूस त्यातला वाचला. असं भूकंप येतो, आधी दैविक कितीतरी अशी संकट ओढवतात, किंवा आपण रस्त्यातनं जात असताना काहीही चूक नाही तरी एक आपल्याला बाईकवाला आहे तो आपला धुडकावून जातो आणि आपला मृत्यू होतो. खरे आपले श्वास असतात, आपलं जगायचं असतं, आपलं जगूनही झालेलं नसतं. पण मग असं त्यातनं वाचण्यासाठी काय, त्याचं उदाहरण अकाल मृत्यू म्हणजे एक सुंदर समई अशी भरलेली आहे. ती समई धडधाकट आहे, त्याच्यात तेल सुद्धा भरपूर घातलेलं आहे, त्याच्यात ती जी वात आहे ती देखील भरपूर मोठी आहे आणि ती छान तेवते आहे. आता एखादा छोटासा मुलगा येतो आणि खेळता खेळता फुंकर मारून जातो. म्हणजे त्या समईत धडधाकट आहे, ती जी पंटी आहे ती धडधाकट आहे, त्याच्यात तेलही आहे, त्याच्यात वातही आहे, म्हणजे अजून ती 24 तास जळणार होती. पण एक छोटासा मुलगा येतो आणि खेळाखेळत फुंकर मारतो आणि जातो, तो त्या समयीचा अकाल मृत्यू होतो. मग ते पुढे गोष्ट वेगळी आहे की त्या आधीचे उरलेल्या जन्मातले श्वास आणि मग देव कसा आपल्याला पुन्हा देतो, तो वेगळा विषय आहे, तो खूप गहन विषय आहे. पण हा अकाल मृत्यू असा येऊ नये. आपलं जे श्वास दिलेले आहेत ते श्वास आपल्याला परिपूर्ण जगण्याचा अधिकार आहे, म्हणून या देवीची प्रार्थना आपण केली पाहिजे. आणि म्हणून अंबा माता की जय, दुर्गा माता की जय.